नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आलो आहोत हरभऱ्याच्या रानात. मैत्रिणी, हरभरा म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की चणा डाळीचं झाड म्हणजे हरभऱ्याचं झाड. हे पहा, हे अशा पद्धतीने असतं. एक मराठीत म्हण आहे की हरभऱ्याच्या झाडावर मला चढवू नकोस. तेच ते हे हरभऱ्याचं झाड. मैत्रिणींनो, या पहा, ह्या बायका भाजीच तोडण्यासाठी आलेल्या आहेत आणि सकाळचंच वातावरण आहे. ही अशा पद्धतीने भाजी तीन तीन पानं धरून ही अशी खुडली जाते. शेंडा 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 असा हा भाजीचा खुडून घेतात, म्हणजेच तोडून घेतात. मैत्रिणींनो, सकाळीच, कारण का दुपारी ऊन झाल्यानंतर सूर्य तोंडावर येतो आणि भाजी तोडायला अवघड जातं, म्हणजे ते तोडू शकत नाही किंवा ती भाजी तोडलेली भाजी ही अशी उन्हामुळे सुकून जाते. त्यामुळे शक्यतो ही भाजी तोडायला सकाळीच येतात आणि नंतर 4 नंतर येतात. तर ही बघा, ही अशा पद्धतीने भाजी तोडून याच्यामध्ये घमेल्यामध्ये टाकलेली आहे. मैत्रिणींनो, हे पहा, हे असं हरभऱ्याचं झाड. हे भाजी खोडल्यानंतर मैत्रिणींनो हरभऱ्याला आणखी जास्त फूट येते. ही पहा, ही अशी भाजी मी तोडून आणलेली आहे. मैत्रिणींनो, काही भागात ही भाजी धुतली जाते, पण आमच्या सातारा सांगली या भागामध्ये शक्यतो ही भाजी धुवत नाहीत. धुतल्यानंतर त्याची आम जाते असं म्हणतात. आणि या पद्धतीने हे असं का करायचं असतं, कारण यावर ज्या अळ्या वगैरे असतात त्या किंवा कचरा असतो तो निघून जातो. ही पहा, ही अशी भाजी मी चिरून घेतलेली आहे. ही भाजी धुतल्यानंतर आम जाते, म्हणून ही धुवायची नसते. आम जाते म्हणजे आंबटपणा मैत्रिणी तो त्यातला निघून जातो. त्यामुळे ही भाजी शक्यतो धुवत नाहीत आणि जर विकतची असेल तर ती धुवूनच घेतली पाहिजे. ही पहा, ही लसूण तेल टाकून मैत्रिणीनं लसूण आणि मिरची अशी मस्तपैकी भाजून घेतली आणि आता ही माझी भाजी तयार झाली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.